17व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्री रमेशजी पतंगे, आजच्या या सत्राचे प्रमुख पाहुणे आणि बंधू भगिनींनो, भारतीय राज्यघटना नव्या युगाचा धर्मग्रंथ हा एक वैचारिक विषय आहे आणि त्यामुळे उत्स्फूर्त अशा प्रकारचं भाषण त्याच्यात अपेक्षित नाही। अनेक जे संदर्भ आहेत या संदर्भातले या विषयातले ते नेटकेपणानं आपल्यासमोर आले पाहिजेत, या भूमिकेतून हे सगळं भाषण मी पूर्णपणानं लिहून काढलेलं आहे आणि त्या भाषणाचं सादरीकरण आणि त्यावर मधून भाष्य असं माझ्या या तासभराच्या बोलण्याचं स्वरूप राहणार आहे। समरस साहित्य परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या 17व्या साहित्य संमेलनात भारतीय राज्यघटना नव्या युगाचा धर्मग्रंथ या महत्त्वपूर्ण विषयाची मांडणी करण्यासाठी मला निमंत्रण करण्यात आले आहे। त्याबद्दल प्रथमतः मी संयोजकांचे मनापासून आभार मानतो। 2015-16 हे वर्ष भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जन्मदिनाचं वर्ष आहे। ते औचित्य साधून या साहित्य संमेलनासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र उभारणीतील योगदान या विषयाची संयोजकांनी निवड केली आहे, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। डॉक्टर आंबेडकरांचे राष्ट्र उभारणीतील योगदान वादातीत आहे। या दृष्टिकोनातून बाबासाहेबांच्या जीवन, विचारवैभव आणि कार्याचा सांगोपांग अभ्यास या संमेलनात होणार आहे, हे अतिशय कालोचित आहे असं मला वाटतं। या विषयातील तज्ज्ञ व अभ्यासक असलेल्या माननीय श्री रमेश पतंगे यांच्यासारख्या ज्येष्ठ विचारवंताची या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुयोग्य निवड केली, याबद्दल मी समरस साहित्य परिषदेचे अभिनंदन करतो। भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा विचार डॉक्टर आंबेडकरांच्या त्यातील महत्त्वपूर्ण योगदानाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। मला दिलेल्या विषयाची शब्दरचना करताना भारतीय राज्यघटनेचे वर्णन नव्या युगाचा धर्मग्रंथ या शब्दात केले आहे। मला ते अतिशय महत्त्वाचे आणि औचित्यपूर्ण वाटते। याची दोन कारणं आहेत। पहिलं कारण म्हणजे भारतीय समाजमानस हे कायदा केंद्रीय नसून धर्मकेंद्रीय आहे, लॉ सेंट्रिक नसून धर्मसेंट्रिक आहे। याचा अर्थ कायदे कानूनपेक्षा नैतिकतेचा आणि चिरंतन जीवनमूल्यांचा प्रभाव येथील जनमानसावर अधिक असतो आणि ही नीतिमूल्ये धर्माच्या तत्त्वज्ञानातून विकसित झालेली असतात। त्याची बांधिलकी येथील समाज स्वेच्छेने स्वीकारत असतो। स्वाभाविकपणे या समाजाच्या सर्व व्यवहाराचे अधिष्ठान प्रामुख्याने धर्म असते। येथे धर्म म्हणजे रिलिजन व उपासना पद्धती हा अर्थ अभिप्रेत नाही। जीवनाची धारणा करतो तो धर्म, धारयती सहा धर्म हा जीवन केंद्रीय विचार इथे अभिप्रेत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बहिष्कृत भारतातील लेखामध्ये ही जी भूमिका आहे किंवा ही जी व्याख्या आहे ही आपल्याला मान्य आहे अशी स्पष्ट कबुली दिलेली आहे। केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील संतांच्या प्रभावळीने मध्ययुगात जे प्रबोधन केले त्याचा आधार व केंद्रबिंदू धर्म हाच होता। धर्माची चिकित्सा करून धर्माला आलेली ग्लानी दूर करण्याचा व धर्माची पुनर्मांडणी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि समाजधारणेसाठी त्याची आवश्यकताही होती। त्यामुळे संतांचे विचार जनमानसावर खोलवर रुजलेले दिसतात। पुढे 19व्या शतकात प्रबोधनाची व समाज सुधारणेची व्यापक चळवळ उभी राहिली। या चळवळीवर पाश्चात्य चिंतनाचा प्रभाव दिसत असला तरी धर्म हा या चळवळीचा गाभा राहिला आहे। याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या चळवळींना अभिप्रेत असलेल्या सामाजिक सुधारणा या प्रामुख्याने धर्मविचार आणि धर्माचरण धर्मव्यवहार यातील सुधारणा होत्या। राजाराम मोहन राय हे पहिले समाजसुधारक। राजाराम मोहन राय यांच्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतचा प्रबोधनकारांचा आणि समाजसुधारकांचा जो विचारव्यूह आहे व चळवळींची जी दिशा आहे त्याच्याकडे नजर टाकली तर त्यांचा केंद्रबिंदू धर्म होता, हे आपल्या लक्षात येते। आधुनिक भारताची निर्मिती करायची असेल तर धर्मविचारात आणि आचारात आमूलाग्र क्रांती झाली पाहिजे अशी रॉय यांची भूमिका होती। ते म्हणत असत हे म्हणत असताना त्यांच्या डोळ्यासमोर हिंदू धर्म होता हे स्पष्ट आहे। धर्म हे समाजाचे हृदय आहे आणि त्याच्या सर्व व्यवहारात जर सुधारणा, परिवर्तन आणि क्रांती करायची असेल तर प्रथमतः त्याच्या हृदयात म्हणजे धर्मात परिवर्तन झाले पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते। म्हणूनच सुधारणा प्रक्रियेच्या संदर्भात
ज्या समाजाचा सर्व व्यवहार हा प्रायः धर्माने प्रभावित असतो, अशी सर्वांगीण सुधारणेमध्ये पहिली ती धर्म सुधारणा, दुसरी ती समाज सुधारणा आणि तिसरी राजकीय सुधारणा, अशा प्रकारची क्रमवारी त्यांनी आपल्या सगळ्या चिंतनामध्ये आणि कार्यामध्ये लावलेली आपल्याला दिसते. कोणत्याही धर्माची सुधारणा त्या त्या परंपरेतील वाढलेल्या लोकांनी व त्यांच्यातील महाजनांनी करावे, असेही त्यांचं मत होतं. रॉय हे स्वतःला केवळ एकेश्वरी म्हणून घेत नसून हिंदू एकेश्वरी अशा पद्धतीने म्हणून घेत यातील मर्म आपण लक्षात घेतलं पाहिजे. डॉक्टर आंबेडकरांची भूमिका तत्कालीन धर्माचरणाची कठोर चिकित्सा करणारी, त्यातील दोषांवर घणाघाती घाव घालणारी आणि त्यात अपेक्षित असणाऱ्या सुधारणांची मांडणी करणारी, तसेच याबाबत दिशादर्शन करणारी होती, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांचे मूकनायक आणि बहिष्कृत भारतातील या विषयावरील अग्रलेख जरी वाचले तरी हा मुद्दा स्पष्ट होऊ शकेल. भारतातील जाती निर्मूलन यासारख्या त्यांच्या प्रबंधातही धर्मविचार आणि धर्माचार यातील युगानुकल परिवर्तन हीच खऱ्या समाज सुधारणेची पूर्वअट आहे, हे त्यांनी निसंदिग्ध शब्दामध्ये मांडलेले दिसते. सुधारणेसाठी धर्माची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली होती. हे सर्व लेखन करताना त्यांच्या डोळ्यासमोर प्रामुख्याने हिंदू धर्म व हिंदू समाज होता. पहिल्या 10 वर्षातल्या त्यांच्या सगळ्या चिंतनाची चौकट आहे. काल नरेंद्र जाधवांनी जे स्पष्ट केलं तेच मला इथे म्हणावंसं वाटतं की पहिल्या 10 वर्षामधल्या त्याच्या संपूर्ण चिंतनाची चौकट ही हिंदू धर्म सुधारणा हीच आहे. हिंदू धर्मामध्ये जे अनेक दोष उत्पन्न झालेले आहेत ते दोष नाहीसे करून त्याच्या धर्माचरणामध्ये काही एक सुसंगत आणि युगानुकूल अशा प्रकारची सुधारणा करावी, अशी त्यांची भूमिका होती. हे सर्व लक्षात लेखन करताना त्यांच्या डोळ्यासमोर प्रामुख्याने हिंदू धर्म होता, हिंदू समाज होता, हे विसरून कसं चालेल. म्हणून वर्तुळ परिषदेत स्वतःची नोंद करताना त्यांनी प्रोटेस्टंट हिंदू अशी केलेली आपल्याला आढळते. हा केवळ योगायोग नव्हे. सारांश, राजाराम मोहन रॉय यांच्यापासून ते थेट डॉक्टर आंबेडकरांपर्यंत जे प्रबोधनकार व समाजसुधारक होऊन गेले, त्यांच्या विचारांचा आणि चळवळींचा लघुत्तम साधारण विभाजक लसावी धर्म हाच होता, हे आपल्या लक्षात येईल. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे धर्मग्रंथ ही संकल्पना. हिंदू धर्माचा विचार 2 अंगाने करण्यात येतो. धर्माचे तत्त्वज्ञानात्मक अंग आणि त्याचा आचारधर्म म्हणजे प्रत्यक्ष जीवन व्यवहाराची सूत्रे. या धर्माचे तत्त्वज्ञान ज्या ग्रंथात आढळते त्यांना श्रुती असे म्हणतात. हे तत्त्वज्ञान सार्वकालिक आणि चिरंतन स्वरूपाचे असते. मात्र त्यातील आचारात्मक भागाला स्मृती असे म्हणतात आणि स्मृती या कालसापेक्ष असतात. बदलत्या काळाच्या आणि बदलत्या परिस्थितीच्या आवश्यकतेनुसार त्यात बदल होऊन त्यात युगानुकूलता येणे अपरिहार्य असते. त्या काळातील विद्वानांनी आणि ऋषीमुनींनी आचारधर्माची रचना करून स्मृतींची रचना करायची असते. आचारधर्माचा तुटलेला सांधा पुन्हा धर्माच्या मूळ स्वरूपाशी जोडायचा असतो. अशा रीतीने त्या काळाला पोषक अशा असंख्य स्मृती आपल्या प्राचीन भारतीय जीवनदर्शनामध्ये आढळून येतात. या स्मृतींना धर्माच्या मूलभूत तत्त्वचिंतनाची बैठक असते. म्हणूनच त्या काळात त्यांना समाज मान्यता मिळालेली दिसते. मात्र गेल्या 1000 वर्षाच्या पारतंत्र्याच्या काळात ही काळानुसार बदलत्या स्मृतींची रचना करण्याची परंपरा खंडित झालेली दिसते. गेल्या कित्येक शतकात हिंदू धर्मात समाजमान्य स्मृतिकार झाला नाही व स्मृतींची रचनाही झालेली दिसत नाही. मध्ययुगीन संतांनी आणि आधुनिक काळातील समाजसुधारकांनी जे कार्य केलं ते स्मृतिनिर्मितीच्या जवळपास जाणारं असलं तरी सुसंघटित व योग्य व्याख्या केलेला आचारधर्म स्पष्टपणानं त्यामध्ये व्यक्त झालेला नाही. म्हणूनच एकूणच नव्या व युगानुकूल स्मृतीची रचना या कालखंडात का होऊ शकली नाही, हा एक अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय आहे. बाबासाहेबांनी या संदर्भात जे म्हटलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. ते असं म्हणतात की आचारधर्म आणि तत्त्वज्ञानात्मक धर्म यांचा सांधा जर तुटला तर ज्या प्रकारचा समाजधर्म समाजामध्ये प्रचलित असतो तो समाजधर्म हा विकृत होत जातो आणि त्या विकृतीचं निराकरण करण्याचं काम हे समाजसुधारकांना किंवा धर्मसुधारकांना करावं लागतं. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत धर्माला आलेली जी ग्लानी आहे ती ग्लानी नाहीशी होत नाही. आधुनिक काळात समाजधारणेसाठी व समाजाच्या राजकीय व्यवहारासाठी जी मार्गदर्शक सूत्रे ग्रथित केली जातात त्याला पाश्चात्य चिंतनामध्ये राज्यघटना असं म्हणतात. प्राचीन काळातील स्मृतींची जागा या संकल्पनेने घेतली आहे. एका अर्थाने समाजाचे सर्वांगीण संचालन ज्याच्या आधारे होते असा तो दस्तऐवज. या राज्यघटना प्रत्येक देशाच्या स्वतंत्र असतात कारण त्यांचे स्वरूप देशानुकूल असते. त्यात काळानुसार आणि परिस्थितीनुसार बदल करण्याची अंतर्गत व्यवस्था असते, इनबिल्ट प्रोसेस असते. त्याला घटना दुरुस्तीची तरतूद असे म्हणतात. त्यामुळे राज्यघटना ही युगानुकूलही होऊ शकते.
या अर्थाने कालच्या स्मृतींची जागा आजच्या राज्यघटनेने घेतली आहे असं म्हणता येईल. स्मृती हा धर्माचाच अविभाज्य भाग होता व तो आचारधर्म म्हणून समाजात मान्य होता हे लक्षात घेतले तर आजच्या भारतीय राज्यघटनेला नव्या युगाचा धर्मग्रंथ का म्हणायचे यावर प्रकाश पडू शकेल. भारतात हिंदू समाजातील दलित, शोषित, पीडित, वंचित समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना नावाचा स्मृतिग्रंथ लिहावा आणि नव्या युगाचा धर्मग्रंथ म्हणून तो समाज मान्य व्हावा हा एक विलक्षण योगायोग आहे. या दृष्टीने बाबासाहेब आंबेडकर हे नव्या युगाचे स्मृतिकार आहेत असं मला वाटतं. मुख्य विषयाला स्पर्श करण्यापूर्वी भारतीय राज्यघटनेचं शिल्प घडवणाऱ्या महापुरुषाची त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण कशी झाली हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. अस्पृश्यतेसारख्या अमानुष रूढींचे हलाहल बाबासाहेबांनी आपल्या आयुष्याच्या पूर्वार्धामध्ये अनेक वेळेला पचवलेले दिसते, परंतु त्यातून निर्माण झालेल्या वेदनेला व्यक्तिगततेच्या कोशातून सहजगत्या बाहेर काढून एक सामाजिक वयंकार जागवण्यात त्यांनी यश मिळवलेलं आहे. हे जास्त महत्त्वाचं आहे. हा त्यांचा मोठेपणा आहे. उच्च शिक्षणासाठी बाबासाहेबांना परदेशी जाता आले कारण बडोदे संस्थानचे अधिपती श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना शिष्यवृत्ती देऊ केली होती. सयाजीराव व बाबासाहेब यांची मुंबईमध्ये या संदर्भाची भेट झाली ती संस्मरणीय होती. आपल्या शिक्षणामधील ध्येयवाद म्हणजे मिशन त्यांनी या भेटीमध्ये स्पष्ट केले. अमेरिका व इंग्लंड येथे जाऊन तेथील नामवंत विद्यापीठातून समाजशास्त्र, कायदा, विशेषतः सार्वजनिक वित्त आणि या विषयांचा सखोल अभ्यास करायचा आहे असे बाबासाहेब म्हणाले. आपल्या शिक्षणाचा उद्देश स्पष्ट करताना ते पुढे म्हणाले, या विषयाच्या अभ्यासाने मला माझ्या समाजाची अवनत अवस्था का व कशी झाली हे कळू शकेल व ती कशी सुधारावी याचे मार्ग मला दिसतील आणि त्या मार्गाने समाज सुधारण्याचे काम मी करीन. हे जे त्यांनी मिशन आपल्या आयुष्याचं ठरवलं ते शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी त्याचा पाठपुरावा केला ही वस्तुस्थिती आहे. त्यातून त्यांचा समाजकेंद्रित ध्येयवाद स्पष्ट होतो. पुढे प्रथम अमेरिका आणि नंतर इंग्लंड येथे 2 टप्प्यात 10 वर्ष अध्ययन करून त्यांनी अर्ध्या डझनाहून अधिक पदव्या प्राप्त केल्या. प्रत्येक पदवीसाठी शोधग्रंथ लिहिला. दररोज 18-18 तास अर्धपोटी राहून अभ्यास केला. ग्रंथांचे आणि अहवालांचे वाचन केले. याच कालखंडात त्यांनी कायद्याचाही अभ्यास केला व ते बॅरिस्टर झाले. हा अभ्यास करताना त्यांनी देशोदेशीच्या राज्यघटनांचाही सखोल अभ्यास केला. हाच अभ्यास त्यांना पुढे राज्यघटना निर्मितीच्या संदर्भामध्ये उपयोगी पडला असं आपल्याला म्हणता येतं. अत्यंत खडतर परिस्थितीत आपल्या बुद्धीचा आणि विचारशक्तीचा चतुरस्र आणि परिपूर्ण विकास करून त्यांनी आपल्या भावी जीवनाचा भरभक्कम पाया घातला. हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं कारण बाबासाहेब ही वॉज इसेन्शियली ए ज्ञानमार्गी. ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्याच्या अंतापर्यंत ते ज्ञानमार्गी होते, ज्ञानसाधक होते आणि तो मार्ग त्यांनी कधीही सोडला नाही. पुढे जन्मभर व्रतस्थ वृत्तीने आपली विद्यार्थी वृत्ती जपत ज्ञानार्जनाचा आणि ध्येयाचा त्यांनी पाठपुरावा केलेला दिसतो. बाबासाहेबांनी पत्रकारिताही निष्ठापूर्वक केली. मूकनायक या अल्पजीवी नियतकालिकाच्या पहिल्याच अंकात ते म्हणतात, आमच्या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाय सुचवण्यास तसेच त्यांची भावी उन्नती आणि तिचे मार्ग यांच्या स्वरूपाची चर्चा करण्यास वर्तमानपत्रासारखी दुसरी भूमीच नाही. म्हणून स्वजनोद्धाराचे महत्कार्य करण्यास योग्य पथ दाखविण्यासाठी आम्ही मूकनायक पत्र सुरू करीत आहोत. एखादं वर्तमानपत्र कशाकरता चालवायचं, कोणत्या ध्येयनिष्ठेने चालवायचं, कोणत्या उद्देशाने चालवायचं, कोणत्या मिशननी चालवायचं याचं स्पष्ट दिग्दर्शन त्यांनी आपल्या पहिल्याच अंकामध्ये केलेले दिसतं. शिक्षणाइतकीच पत्रकारितेच्या संदर्भातील त्यांची ध्येयवादी वृत्ती ही समाजकेंद्री होती. आपली पत्रकारितेची कारकीर्द ही लोकशाहीची घेतलेली स्वयंदीक्षा आहे असं ते म्हणतात. स्वयंदीक्षा याचा अर्थ सेल्फ इनिशिएशन. आणि पुढे बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र काढून आपण आपल्या पत्रकारितेला वेठबिगार व पगारी नोकरी न मानता स्वाध्याय मानतो अशी तत्वनिष्ठ भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. यातली स्वयंदीक्षा आणि स्वाध्याय हे दोन्ही शब्द त्यांच्या ध्येयवादित्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. या तत्वनिष्ठ व्यवहारातूनच त्यांना आत्मबळ मिळाले. लोकशाही केवळ राज्यशासन व्यवस्था नसून ते जीवनमूल्य आहे व ती यशस्वी व्हायची असेल तर समाजमानसामध्ये ते मूल्य रुजवले पाहिजे. राजकीय लोकशाहीचे रूपांतर सामाजिक लोकशाहीत केले पाहिजे. समतेच्या पायावर ही सामाजिक लोकशाही उभी राहू शकते आणि समता प्रस्थापित होण्यासाठी भावंड भावनेचा आधार तिला असावा लागतो. राजकीय लोकशाही सफल होण्याच्या या सर्व पूर्व अटी आहेत. याची पक्की खुणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती. त्यांनी केलेली प्रत्येक चळवळ हे जनआंदोलन होते.
त्यातून त्यांना लोकशाहीला अभिप्रेत असणाऱ्या जनमानसाची निर्मिती करायची होती, हे मला महत्त्वाचं वाटतं. समता, सामाजिक न्याय व व्यक्ती स्वातंत्र्य यांची बीजे त्यांना जनमानसात खोलवर रुजवायची होती. समाजाच्या मानसिकतेतच त्यांना क्रांती घडवून आणायची होती. त्यासाठी आपल्या विचारांना प्रत्यक्ष व्यवहाराची म्हणजे चळवळींची जोड देण्याला पर्याय नाही, हे त्यांनी ओळखले होते. म्हणूनच त्यांच्या दृष्टीने महाड येथील 14 तळ्याचा सत्याग्रह हा केवळ पाणी पिण्याच्या हक्काचा लढा नव्हता, तर तो सामाजिक न्याय आणि सामाजिक हक्क समाजात प्रस्थापित करण्याचा लढा होता, हे महत्त्वाचे आहे. स्वतः बाबासाहेब देवमानित नव्हते व पूजा अर्चा यासारख्या कर्मकांडावर त्यांचा विश्वासही नव्हता, पण सर्वसामान्य दलित समाजाला मंदिर प्रवेशापासून वंचित ठेवणे त्यांना मान्य नव्हते. त्यांच्या दृष्टीने मंदिर प्रवेशाचा लढा हा धार्मिक न्यायाचा आणि धार्मिक हक्काचा लढा होता, असं मला वाटतं. बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतातून अनेक आग्रह केले. महार वतनाच्या संदर्भामध्ये कायदेमंडळातही त्याचा पाठपुरावा केला. तो केवळ महार वतनाचा प्रश्न आर्थिक नसून आर्थिक न्याय आणि आर्थिक हक्क प्रस्थापित करण्याचा लढा होता, अशी त्यांची भूमिका होती. पुणे करारात आणि वर्तुळ परिषदेत दलितांना राज्य शासनात योग्य ते प्रतिनिधित्व मिळावे म्हणून त्यांनी संघर्ष केला. तो राजकीय न्यायाचा आणि राजकीय हक्काचा लढा होता. सारांश: समाजातील दलित वंचित समाज घटकांना सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय अशा सर्व क्षेत्रात हक्क आणि न्याय मिळाले पाहिजेत, अशा प्रकारची त्यांच्या चळवळीची आणि जन आंदोलनामागची तात्विक भूमिका होती. सभा, संमेलनं, परिषदा, प्रांतिक कायदेमंडळ, संसद, विविध आयोगातील साक्षी, वर्तुळ परिषदेत घेतली भूमिका, नियतकालिके यातून बाबासाहेबांनी केलेला वैचारिक संघर्ष हा लोकशाहीचा पाया असलेल्या सामाजिक न्यायाचा, समतेचा, स्वातंत्र्याचा लढा होता, हे लक्षात येईल. या सगळ्याचं नातं त्यांच्या घटना निर्मितीशी आहे. घटना निर्मिती करण्याकरता ज्या प्रकारची तयारी करावी लागते, ती तयारी त्यांनी पूर्वायुष्यामध्ये या सगळ्या चळवळींनी आणि तत्वचिंतनांनी केली, असं मला वाटतं. त्यांच्या या जीवन व्यवहारातून आणि चिंतनातून उद्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाला कोणत्या स्वरूपाची राज्यघटना व शासन यंत्रणा आवश्यक असेल या विषयाची पायाभरणी झालेली दिसते. त्यातून लोकशाही जीवन मूल्यांवरील त्यांच्या निष्ठा विकसित झालेल्या दिसतात. आपल्या दलित समाजाला समतेच्या आणि न्यायाच्या मुख्य प्रवाहात खेचून आणण्यासाठी त्यांनी जे लढे दिले, तेथपासून सुरू झालेला त्यांचा हा वैचारिक प्रवास संपूर्ण देशाच्या, समाजाच्या सर्वसमावेशक आणि सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या लोकशाही जीवनमूल्यांवर आधारित भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीपर्यंत अखंड सुरू होता. ही जी कंटिन्युइटी आहे किंवा हे जे सातत्य आहे, हे सातत्य मला महत्त्वाचं वाटतं. तो प्रवास त्यांना महापुरुष या पातळीवर कसा नेऊन ठेवतो, हे समजण्यासाठी त्यांच्या जीवनातील हे महत्त्वाचे टप्पे समजून घेणे आवश्यक आहे. घटनाकार आंबेडकरांची जडणघडण कशी झाली, त्यांची जीवनदृष्टी कशी विकसित झाली आणि कशी राष्ट्रव्यापी झाली, याचा हा दैदिप्यमान आलेख आहे. या पार्श्वभूमीवर आपण आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे वळू शकतो. भारतीय राज्यघटनेची निर्मिती ही एक ऐतिहासिक महत्त्वाची प्रक्रिया असून त्यातील डॉक्टर आंबेडकरांची भूमिका ही पुढे होऊन नेतृत्व करणाऱ्या कर्णधाराची आहे. परदेशात शिक्षण घेताना त्यांनी विविध पदव्यांसाठी दीर्घकाळ अभ्यास केला. त्यावेळी त्यांनी अपरंपार परिश्रम केले. त्या काळात त्यांनी दीर्घकालीन एकाग्रता, अंगीकृत कार्यावरील परिपूर्णता, निर्दोषत्व याविषयीचा आग्रह हे गुण आत्मसात केले. वाचन, चिंतन, मनन आणि परिशीलन यांची जोड आपल्या गुणांना दिली आणि त्या आधारे प्रत्येक पदवीसाठी संशोधनपर ग्रंथलेखन करून जी बौद्धिक शिस्त स्वतःच्या अंगी बाळगून घेतली, तो अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यांना घटनानिर्मितीच्या काळामध्ये या सगळ्याचा फायदा झालेला दिसतो. काही घटना निर्मितीच्या संदर्भामध्ये तांत्रिक मुद्दे आपल्याला बघावे लागतील. मोर्लो-मिंटो सुधारणा कायदा 1901, मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919 आणि मॉरिस ग्वायर शिल्पकार असलेला भारत सरकार कायदा 1935 यांचं प्रतिबिंब थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये निश्चितपणानं पडलेलं दिसतं. पुढे 1946 साली स्टॅफर्ड क्रिप्स, अल्बर्ट अलेक्झांडर आणि पॅथिक लॉरेन्स यांची त्रिमंत्री समिती परिषद ब्रिटिश पंतप्रधानांच्या सूचनेवरून भारतात आली. या समितीने सुचवल्यानुसार स्वतंत्र होऊ घातलेल्या भारतासाठी 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा हे या घटना समितीचे हंगामी अध्यक्ष होते. 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी या समितीच्या अध्यक्षपदाची सूत्र कायमस्वरूपी स्वीकारलेली दिसतात. देशाच्या फाळणीपूर्वी या समितीत 389 सदस्य होते. फाळणीनंतर ही संख्या 292 झाली. घटना समितीच्या 11 बैठका झाल्या.
त्या 165 दिवस चालल्या. घटना समिती मध्ये 10 समित्या कार्यरत होत्या. त्यातील सर्वात महत्त्वाची समिती ही मसुदा समिती होती आणि डॉक्टर आंबेडकर या समितीचे अध्यक्ष होते. या संबंधामधला एक तपशील मला मुद्दाम आपल्यासाठी सांगायचा आहे. घटना समितीचे अध्यक्ष हे ऑस्ट्रेलियामधले एक महान अशा प्रकारचे घटनातज्ञ व्हावेत अशी पंडित नेहरू आणि वल्लभभाई पटेलांची भूमिका होती. आणि हे भूमिका घेऊन ते महात्मा गांधींकडे गेले आणि त्यांना सांगितलं की लॉर्ड ब्राईस नावाचे ग्रस्त आहेत, हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे घटनातज्ञ आहेत, त्यांनाच आपण आपली घटना बनवायला सांगू. तेव्हा गांधीजींनी त्यांना विचारलं, आपल्या राष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये घटना निर्मिती करू शिकण्याच्या लायकीचा कोणी माणूसच नाही का? आणि त्यांनी सांगितलं की माझ्या डोळ्यासमोर अशा प्रकारचा माणूस आहे आणि तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्ही त्यांना बोलवा. वैयक्तिक स्वरूपामधले गांधीजींचे आणि आंबेडकरांचे कशा प्रकारचे मतभेद होते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु ही जी मोठी माणसं असतात, खऱ्या अर्थानं मोठी माणसं असतात, ती वैयक्तिकतेच्या पलीकडे जाऊन राष्ट्राचा विचार करत असतात. म्हणून जेव्हा राष्ट्राची घटना निर्माण करण्याचा विचार आला तेव्हा महात्मा गांधींनी स्पष्टपणानं डॉक्टर आंबेडकरांनी ही जबाबदारी स्वीकारावी, त्यांना आपण ही जबाबदारी द्यावी अशा प्रकारची भूमिका घेतली. हे मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. कारण राजकारणामध्ये काही एक साधन शुचिता असावी लागते, काही एक नैतिकता असावी लागते आणि ही नैतिकता पाळण्याचं काम महात्मा गांधींनी इथे केलेलं आहे. आणि महात्मा गांधींनी तो निर्णय घेतल्यामुळे पंडित नेहरू आणि वल्लभभाई पटेलला त्यांना मान्य करण्यापासून गत्यंतर नव्हतं. हा किस्सा एवढ्याकरता सांगितला की वैयक्तिक स्वरूपाचे किंवा जे मतभेद असतील ते तात्विक स्वरूपाचे आहेत, ते वैयक्तिक पातळीवर येऊ नयेत अशी भूमिका घेऊन गांधीजींनी डॉक्टर आंबेडकरांचं मोठेपण मान्य करून त्यांना ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली दिसते. 7 सदस्यांच्या या समितीचे सचिव व कायदेशीर सल्लागार BN राव होते. त्यांनी तयार केलेल्या कच्च्या मसुद्यावर मसुदा समितीने कार्यवाही केलेली दिसते. 30 ऑगस्ट 1947 रोजी घटनेच्या मसुदा समितीची पहिली बैठक झाली. तिच्या 44 सभा झाल्या. 13 फेब्रुवारी 1946 रोजी घटनेचा मसुदा घटना समितीच्या अध्यक्षांना सादर करण्यात आला. त्यानंतर 8 महिने तो जनतेच्या विचारार्थ खुला ठेवण्यात आला होता. भारतीय जनतेकडून घटनेच्या मसुद्याला 7535 दुरुस्त्या आल्या, सूचना प्राप्त झाल्या. त्यातील पुनरुक्त सूचना टाळून, काही सूचना फेटाळून व एकाच कलमाशी संबंधित असलेल्या सूचना एकत्र करून एकूण 2473 सूचनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली व त्या स्वीकारण्यात आल्या. ही चर्चा 114 दिवस चालली. 4 नोव्हेंबर 1949 रोजी ही प्रक्रिया पूर्ण झाली. घटनेचा सुधारित मसुदा घटना समितीला 25 नोव्हेंबर रोजी सादर करण्यात आला. त्याच दिवशी आंबेडकरांचे घटना समितीसमोर समारोपाचे महत्त्वपूर्ण भाषण झाले. 26 नोव्हेंबर रोजी घटना समितीने या सुधारित मसुद्याला मान्यता दिली व तो स्वीकारला. अशा प्रकारे राज्यघटना समितीची प्रक्रिया पूर्ण झाली. 26 जानेवारी 1950 रोजी तिची अंमलबजावणी करण्यात आली व भारतीय लोकसत्ताक, भारतीय प्रजासत्ताक अस्तित्वात आलं. 2 वर्ष 11 महिने आणि 12 दिवस एवढ्या कालावधीत घटना निर्मितीचे हे आव्हान घटना समितीने पूर्ण केले. घटनेच्या मसुदा समितीमध्ये जरी 7 सदस्य असले तरी मसुदा तयार करण्याचे काम बाबासाहेबांनी एक हाती पार पाडलेले दिसते. घटना म्हणजे जरी सामूहिक विचारविनिमयाचा आणि चिंतनाचा निष्कर्ष असला तरी आंबेडकरांनी त्याला सुसंगती, सुभग आकार, कायद्याची काटेकोर परिभाषा पुरवली. ज्या दुरुस्त्या मान्य किंवा अमान्य झाल्या त्या प्रत्येकावर बाबासाहेबांनी मार्मिक भाष्य केले आहे. ही सर्व भाष्ये 1000 पृष्ठामध्ये सामावलेली आहेत. त्यांनी जी भाष्य केली प्रत्येक घटनेच्या एकूण दुरुस्तीच्या संदर्भामध्ये त्याची मांडणी ही 1000 पृष्ठांमध्ये आज उपलब्ध आहे. यावरून त्यांनी केलेल्या अफाट अभ्यासाची, चिंतनाची व केलेल्या अपरिमित अविश्रांत कष्टाची कल्पना येते. राज्यघटनेचा जो कच्चा मसुदा आराखडा तयार केला होता त्यात 243 कलमे आणि 13 परिशिष्टे होती. त्यात बाबासाहेबांनी वेळोवेळी दुरुस्त्या सुचवून भर घालून सुधारित असा 395 कलमे आणि 8 परिशिष्टे असा घटनेचा नवा मसुदा तयार केला व तो घटना समितीने स्वीकारला. बाबासाहेबांनी अनेक देशांच्या राज्यघटनांचा बारकाईने अभ्यास केला होता. भारतीय राज्यघटनेवर अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, रशिया व ऑस्ट्रेलिया या राष्ट्रातील राज्यघटनांचा प्रभाव आहे, तर इंग्लंड, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि आफ्रिका या देशातील राज्यघटनांमधून विविध तरतुदींचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. घटनेचा सरनामा
मार्गदर्शक तत्त्वे, घटनादुरुस्तीची तरतूद, मूलभूत अधिकार ही भारतीय राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. घटना निर्मितीच्या एकूण प्रक्रियेत बाबासाहेबांनी 32 भाषणे केलेली दिसतात. ही सगळी भाषणं आज उपलब्ध आहेत. त्यातील पहिली 10 भाषणं ही घटना समितीसमोर झाली होती. त्यातील घटना समितीसमोर झालेले त्यांचे पहिले भाषण 17 डिसेंबर 1946, मसुदा समितीच्या वतीने घटना समितीसमोर घटनेचा मसुदा तयार करताना त्यांनी केलेले भाषण 4 नोव्हेंबर 1946 आणि घटना समितीसमोर त्यांनी केलेले अखेरचे भाषण, समारोपाचे भाषण ही त्यांची महत्त्वाची भाषणे होती. ऐतिहासिक, विचारगर्भ आणि क्रांतदर्शी असं या भाषणांचं स्वरूप आहे. घटनेच्या मसुद्यावर जी कलमवार चर्चा झाली त्यावेळी बाबासाहेबांनी केलेल्या भाषणांची संख्या सर्वाधिक म्हणजे 22 आहे. सुचवलेल्या दुरुस्त्या स्वीकारताना वा फेटाळताना तसेच कलमवार चर्चेत हस्तक्षेप करताना त्यावर आपले स्वतंत्र अभिमत मांडताना त्यांनी जी टीका टिप्पणी केली आहे वा भाष्ये केली आहेत यांचा यात समावेश नाही. त्यांच्या सर्व भाषणांची दखल वेळेअभावी घेता येणार नाही, पण मैलाचा दगड ठरणाऱ्या 3 भाषणांचा व त्यांच्या परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे. डॉक्टर आंबेडकरांची घटना निर्मिती प्रक्रियेतील सर्व भाषणे म्हणजे त्यांच्या राष्ट्रभक्तीचा उज्ज्वल आविष्कार आहे. हे राष्ट्र, त्याचे भवितव्य, हा समग्र समाज हा त्यांच्या चिंतेचा आणि चिंतनाचा विषय होता. ते लोकशाहीचे खंदे समर्थक असले तरी या लोकशाहीच्या संकल्पनेला अनेक पदर आहेत. सामाजिक विषमतेकडून समतेकडे कशी वाटचाल करायची याचे स्पष्ट मार्गदर्शन त्यात आहे. संविधान आणि कायदा यापेक्षा संवैधानिक नीतिमत्ता, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी अधिक महत्त्वाची आहे असं त्यांचं मत आहे. हे त्यांनी सतत अधोरेखित केलेलं आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची समाजात खोलवर रुजवत झाल्याशिवाय कोणतीही समाजरचना व राज्यव्यवस्था खऱ्या अर्थानं अपेक्षित परिणाम देणार नाही. या सर्वांची सांगड ते सार्वजनिक सत्स्वत विवेकबुद्धीशी, पब्लिक कॉन्शियसनेस या संकल्पनेशी घालतात. त्यामुळे त्यांच्या चिंतनाला विलक्षण उंची प्राप्त झालेली आहे. आयुष्यातील पूर्वार्धात बाबासाहेबांच्या मनातील सामाजिक क्रांतीच्या प्रेरणेचा केंद्रबिंदू जरी आपला स्वतःचा पददलित, शोषित, पीडित, वंचित समाज असला तरी त्यांच्या सर्व चळवळी वा विचारव्यूह या समाजाच्या उत्थानाशी जोडलेला असला तरी त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्या क्रांतीच्या आणि चिंतनाच्या आशयाला अखिल भारतीय स्वरूप आणि संदर्भ प्राप्त झालेले दिसतात. बाबासाहेबांचा हा अखिल भारतीय दृष्टिकोन ज्यामुळे समाजासमोर ठसठशीतपणे आला हे त्यांचे महान कार्य म्हणजे त्यांनी घडवलेले राज्यघटनेचे शिल्प होय. भारताची इच्छा, भारताची आकांक्षा आणि भारतासमोर असणारी उद्दिष्टे यांना मूर्त स्वरूप देण्याचे विराट कार्य या मनुने केले व राज्यघटनेच्या रूपाने नवी स्मृती या राष्ट्राला दिली. म्हणून तिला या नव्या युगाचा धर्मग्रंथ हे स्वरूप प्राप्त झाले. 17 डिसेंबर 1946 रोजी बाबासाहेबांचे घटना समितीसमोरील पहिले भाषण झाले. ते भाषण त्यातील आशय व तत्त्वचिंतन या दोन्ही दृष्टीने अतिशय महत्त्वाचे व घटना समितीतील एकूणच सर्व भाषणांना दिशा देणारे ठरले. त्यांच्या भाषणापूर्वी पंडित नेहरू यांनी उद्दिष्टदर्शी ठराव, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडला होता. त्यावर भाष्य करताना बाबासाहेब म्हणाले, प्रस्तुत ठरावात हक्क नमूद केले आहेत परंतु उपाय सुचवलेले नाहीत. अंमलबजावणीचे मार्ग असल्याशिवाय हक्कांना काहीच अर्थ नाही. हक्कांची पायमल्ली झाली तर ते उपायच त्यांच्या पुनर्स्थापनेसाठी सहाय्य करतात. उपाययोजना या ठरावात पूर्णपणाने वगळलेली आहे. आज आपण ज्यांच्यावर सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या अन्याय करीत आहोत त्यांना त्यांचे निराकरण कसे करावे हा हे ठराव सांगत नाही. एवढेच नव्हे तर कायद्याच्या प्रक्रियेशिवाय कोणाचेही जीवित, वित्त व स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही या सर्वसामान्य तत्त्वांचाही समावेश किंवा उल्लेख या मसुद्यात नाही. कायदा व नैतिकतेच्या अधीन राहून मूलभूत हक्क दिले आहेत, पण कायदा म्हणजे काय, कायदा म्हणजे काय आणि कोणता, नैतिकता म्हणजे काय याची सुस्पष्ट व्याख्या देखील या रिझोल्युशनमध्ये केलेली दिसत नाही. ही टीका करताना ते इतके जर महत्त्वाचे विषय त्या वेळच्या राज्यकर्त्यांवर सोडून दिले तर मूलभूत हक्कांचे नेमके काय स्थान राहील अशा प्रकारचा प्रश्न ते या संदर्भात उपस्थित करतात. आणखी एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा छेडताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आर्थिक व सामाजिक न्यायाची तरतूद येथे आहे. जर असा न्याय प्रत्यक्ष कार्यान्वित करावायचा असेल तर या ठरावात जमीन व उद्योगधंदे यांच्या राष्ट्रीयकरणाचा स्पष्ट उल्लेख झाला पाहिजे. अशी तात्विक भूमिका घेऊन तिची कारणमीमांसा करताना ते म्हणतात, कोणत्याही शासनाला समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारल्याशिवाय सामाजिक व आर्थिक न्याय प्रस्थापित करता येणार नाही.
देशाच्या एकात्मतेसंबंधी बाबासाहेब म्हणतात, या महान देशाच्या भावी सामाजिक राजकीय आर्थिक विकासाबद्दल व रचनेबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. आज आपण राजकीय सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुभंगलेले आहोत हे मला माहीत आहे. आज आपल्यामध्ये संघर्षाचे गटतट पडले आहेत हेही मला माहीत आहे आणि अशा एका गटाचा बहुशः मी नेता आहे. परंतु कालानुसार आणि परिस्थितीनुसार हा देश एकसंध झाल्याशिवाय राहणार नाही याबद्दल माझी खात्री आहे. जाती व वंशात विभागलेले असूनही आपण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात एकसंध होणार आहोत या प्रकारची खात्री त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. हा विश्वास सार्थ ठरायचा असेल तर काय करावे याचीही मांडणी ते करतात. आपल्याला सदिच्छा मित्र होण्यासाठी तसेच प्रत्येक पक्ष आणि समाजाला उद्दिष्टांच्या दिशेने नेण्यासाठी बहुमतवाल्या पक्षाने मोठी मुत्सद्देगिरी दाखवली पाहिजे. आजच्या संदर्भामध्ये हे सगळे विवेचन आपण लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आणि विरोधकांना सूट म्हणून काही विशेष हक्क दिले पाहिजेत. अशा प्रश्नांकडे केवळ कायदेशीर हक्क म्हणून पाहणे योग्य होणार नाही, कारण असे प्रश्न त्यापेक्षा विशाल असतात. कायदेशीर हक्क म्हणून कायदेशीर बाजूला ठेवून जे संविधान समिती देऊ इच्छित नाहीत त्यांना त्या समितीत आणण्यासाठी आपण विशेष प्रयत्न केले पाहिजेत. हेच माझे आपणा सर्वांना आव्हान आहे असं ते म्हणतात. आज आपण ज्या सर्वसमावेशकतेचा इन्क्लुझिव्हनेसचा आग्रह धरतो त्याचाच सूत्रपात बाबासाहेबांनी इथे केला आहे. ते सच्चे लोकशाहीवादी असल्यामुळे ती यशस्वी होण्यासाठी तिचे संचालन कोणत्या तत्त्वांच्या आधारे करावे हेच त्यांनी इथे स्पष्ट केलेले आहे. कोणताही प्रश्न केवळ बळाच्या आधाराने सोडवता येत नाही अशी बाबासाहेबांची ठाम भूमिका आहे. या संदर्भात सुप्रसिद्ध अमेरिकन विचारवंत बर्क म्हणतात, निव्वळ बळाचा वापर हा तात्कालिक असतो. बळामुळे काही काळ बंडखोर साबूत राहतीलही, परंतु डाव उलटण्याची शक्यता नाहीशी होत नाही. माझा दुसरा विरोध बलाच्या अनिश्चिततेविषयी आहे. बळामुळे नेहमीच दहशत निर्माण होते असे नाही आणि शस्त्रास्त्रे म्हणजे विजयाचे मानदंड नव्हेत. सशस्त्र कारवाईला माझा विरोध आणखी एका अशासाठी आहे की सत्ता टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात ज्या शक्तींच्या आधारे तुम्ही हुकूमत गाजवणार ती शक्ती तुम्ही दुर्बल करता. ज्यासाठी लढा दिला ते उद्दिष्टच तुम्हाला साध्य करता येत नाही. पुढचा मुद्दा हा संविधान समितीशी निगडीत आहे. या संदर्भात आपले वेगळे मत नोंदवताना बाबासाहेब म्हणतात, हा ठराव सरळ संमत करण्याचा अधिकार तुम्हाला असेलही, पण मला जो प्रश्न उपस्थित करावायचा आहे तो म्हणजे तसे करणे दूरदर्शीपणाचे आणि शहाणपणाचे आहे का? इज इट प्रुडंट अँड वाईज असं त्यांनी म्हटलं आहे. याचा विचार व्हावा. घटना समितीतील चर्चेला कोणते अधिष्ठान असावे हेच ते इथे अधोरेखित करतात. त्यांचा या संदर्भातील दृष्टिकोन राष्ट्रकेंद्रीय आहे. ते म्हणतात, राष्ट्राचे भवितव्य ठरविताना, जनतेची प्रतिष्ठा जोपासताना नेत्यांची अगर पक्षाची प्रतिष्ठा लक्षात घेण्याची आवश्यकता मुळीच नसते. मला असं वाटतं हे वाक्य आपण अधोरेखित करायला हवं. राष्ट्राचे भवितव्य ठरवताना, जनतेची प्रतिष्ठा जोपासताना नेत्यांची अगर पक्षाची प्रतिष्ठा लक्षात घेण्याची मुळीच गरज नसते. इतर कशाहीपेक्षा राष्ट्राचे भवितव्य महत्त्वाचे असते. म्हणून मला असं वाटते की संविधान समितीने एकोप्याने काम करावे. आपला मुद्दा स्पष्ट करताना सत्ता ही गोष्ट वेगळी आणि शहाणपणा आणि दूरदर्शीपणा ही गोष्ट वेगळी असं ते म्हणतात. सत्ता देणे एक वेळ सोपे असते, परंतु शहाणपणा आणि दूरदर्शीपणा देणे मात्र कठीण असते. म्हणूनच आपल्याबरोबर सर्व वर्गांना व अंती एकी होईल असा मार्ग स्वीकारण्याची ताकद आपल्या अंगी आहे हे आपण आपल्या वागणुकीने प्रत्यक्षात आणून दिले पाहिजे. हा जो शहाणपणाचा विषय आहे किंवा दूरदर्शीपणाचा विषय आहे याच्या अभावातून काय काय प्रश्न उत्पन्न होऊ शकतात याचं प्रत्यक्ष प्रत्यंतर आजच्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला मिळालेला हक्क व अधिकार या सभागृहाने शहाणपणा आणि दूरदर्शीपणाने वापरला पाहिजे. एकत्वाकडे जाण्याचा तो एकमेव मार्ग आहे असं ते म्हणतात. आज आपल्या देशाच्या संसदेच्या उभय सभागृहात आणि राज्यांच्या विधिमंडळामध्ये जी धुमश्चक्री चालते, जे गोंधळाचे वातावरण निर्माण केले जाते त्याचा बाबासाहेबांच्या या चिंतनाच्या पार्श्वभूमीवर आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे असं मला वाटतं. लोकशाही निर्णय प्रक्रियेत उघड आणि सततचा संघर्ष हा राजकीय समस्या सोडवण्याचा मार्ग असू शकत नाही असं बाबासाहेबांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि ते प्रश्न असा विचारतात, राजकीय समस्या सोडवण्याचा मार्ग होऊ शकत नाही हे स्पष्ट करून हा संघर्ष कोणाविरुद्ध, त्याचा संबंध आज आपल्यासमोर असून उभ्या असलेल्या समस्यांशी आहे का, असं या प्रश्नांची उत्तरं सतत संघर्ष करणाऱ्यांनी दिली पाहिजे असंही त्यांचं मत आहे. घटना समितीसमोर कोणतीही चर्चा कशी लक्षभेदी व्हावी, एककेंद्रीय व्हावी असाच या भाषणाचा सूर आणि आशय आहे.
बाबासाहेबांच्या या पहिल्याच भाषणाने घटना समितीतील सर्व चर्चांना एक रचनात्मक आणि सकारात्मक दिशा आणि योग्य अशी गती प्राप्त झाली असे म्हणावे लागते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या भाषणामध्ये आर्जव होते, बौद्धिकतेला आव्हान होते, पण महत्त्वाचे म्हणजे त्यांनी एकजुटीच्या शक्यतेला आव्हान केले होते. एरवी बाबासाहेब मुत्सद्दी आणि स्वाभिमानी होते, जहाल आणि विरोधी होते, पण या भाषणात त्यांचा सूर हा हातमिळवणीचा आणि मनोमिलनाचा होता. या भाषणात त्यांनी आपल्या धोरणाला फार कौशल्याने आणि दूरदृष्टीने कलटणे दिलेली दिसते. त्यांचे आयत्या वेळचे मुद्देसूद, लाघवी व प्रभावी वक्तृत्व, परिस्थिती पाहून पुढचे पाऊल टाकण्याचे व तत्त्व न सोडता तपशील बदलण्याचे धडाडीचे नेतृत्व इथे दिसते. शेवटी त्यांच्यातला मुत्सद्दी आणि मोडेनपण वाकणार नाही या वृत्तीचा स्वाभिमानी पुरुष यांच्यातील समझोता त्यांच्यातल्याच बुद्धिमान विद्वानाने घडवून आणला असे दिसते. आत्तापर्यंत विचारपूर्वक बनवलेल्या मतांना बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे ही त्यांची प्रबळ इच्छा ही प्रभावी ठरली असाच त्याचा अर्थ आहे. या गर्भ भाषणावर भाष्य करताना डॉक्टर आंबेडकरांचे चरित्रकार डॉक्टर धन गोखले म्हणतात, बाबासाहेबांचे हे भाषण उत्स्फूर्त होते. त्यांच्याजवळ टिपणे नसली तरी विचार होते. अनेक अवघड गोष्टी एकाच वेळी एकाच ठिकाणी साधणारे, स्वाभिमान राखून सलोखा संपादणारे, विचारांची संगती टिकवणारे आणि धोरणातील बदल हळुवारपणानं सांगणारं इतक्या आयत्या वेळचं सुभग, सोपं आणि सुंदर भाषण क्वचितच ऐकायला मिळतं अशा प्रकारचा अभिप्राय डॉक्टर गोखले यांनी दिलेला आहे. 29 एप्रिल 1947 हा दिवस घटना समितीच्या दृष्टीने युगप्रवर्तक म्हणावा लागेल. या दिवशी घटना समितीने एक महत्त्वपूर्ण ठराव करून सर्व जगाला गरजून सांगितलं की अस्पृश्यतेची रूढी बंद झाली आहे, कोणत्याही स्वरूपात ती शिल्लक राहणार नाही. अस्पृश्यतेच्या कारणामुळे जर कोणा मनुष्यावर अस्पृश्यता लादली गेली तर तो दंडनीय अपराध ठरेल. भारताने अनेक युगापासून चालत आलेल्या आपल्या अस्पृश्यता पालनाच्या पापाचे क्षालन या निमित्ताने केले. शतकानुशतके माणुसकीस मुकवून सत्वहीन केलेल्या आपल्याच समाज बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्या दिवशी येथील राज्यकर्त्यांनी अस्पृश्यतेचा कलंक धुवून टाकण्याचा आपला निर्धार प्रकट केला. अस्पृश्यांना स्पृश्य करण्यासाठी जी समानता हवी होती ती त्यांना मिळाली. एवढेच नव्हे तर घटनेतील तरतुदीनुसार अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतः राज्य करण्याची विधिमंडळात आणि संसदेमध्ये जागा मिळाल्या होत्या. त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात नोकऱ्या मिळणार होत्या. ते आता इतरांसारखे स्वतंत्र भारताचे स्वतंत्र आणि समान नागरिक झाले होते. या सर्व घडामोडीचे श्रेय निस्संशय गेली 20 वर्ष याचसाठी बाबासाहेबांनी केलेल्या चळवळींना, त्यांच्या विचारप्रवर्तक लेखनाला, घणाघाती वक्तृत्वाला जातं. या ठरावावर भाष्य करताना न्यूयॉर्क टाइम्स म्हणतो, अनेक युगे लागलेल्या अस्पृश्यतेचा काळीमा धुवून टाकण्याच्या या प्रगतीची तुलना आपण केलेल्या निग्रोंच्या मुक्तीशीच होऊ शकेल. याच संदर्भामध्ये न्यूयॉर्क हेरॉल्ड असं म्हणतो, अस्पृश्यता नष्ट करण्याचा ठराव म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतरचा जगातील एक टवटवीत व स्वच्छ प्रकाश किरणांचा झोत आहे. बाबासाहेबांनी 20 वर्षापूर्वी महाड येथे जो 14 तळ्याचा सत्याग्रह केला त्यावेळी अस्पृश्यतेचे समर्थन करणारी मनुस्मृती जाळली होती. त्याच बाबासाहेबांनी नवी स्मृती रचून अस्पृश्यतेचा कलंक धुवून टाकलेला आहे. स्पृश्य हिंदूंवर नियतीने उगवलेला हा सूड होता असे म्हणा, किंवा कदाचित कालचक्राचा एक फेरा पूर्ण झाला असे म्हणा, पण जे झाले ते युगप्रवर्तकच होते हे निश्चित. 30 ऑगस्ट 1947 रोजी राज्यघटनेच्या मसुदा समितीची पहिली बैठक झाली. 44 बैठका झाल्यानंतर 21 फेब्रुवारी 1948 रोजी मसुदा समितीने घटनेचा नवा मसुदा समितीच्या अध्यक्षांना सादर केला. पुढे तो 8 महिने जनतेच्या अवलोकनार्थ खुला करण्यात आला. 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटना समितीसमोर तो चर्चेला आला. त्या दिवशी बाबासाहेबांनी घटना समितीसमोर प्रदीर्घ भाषण केले. ते भाषण म्हणजे घटनेच्या निर्मितीची प्रक्रिया पारदर्शकपणे उलगडून दाखवणारे प्रभावी भाषण होते, म्हणून आपण त्याची इथे दखल घेणार आहोत. या भाषणातील पहिल्याच भागात मसुदा समितीच्या कामकाजाचे तांत्रिक तपशील आहेत. दुसरा भाग खूपच विस्तृत आहे आणि महत्त्वपूर्ण आहे. त्यात प्रामुख्याने राज्यघटनेत कोणत्या प्रकारची शासन व्यवस्था सांगितली आहे, राज्यघटनेचा आकृतीबंध कोणता आणि कसा आहे, या निर्णायक प्रश्नांचा विचार बाबासाहेबांनी केलेला दिसतो. त्याचबरोबर या मसुद्यावर कोणकोणते आक्षेप घेण्यात आले, कोणत्या दुरुस्त्या सुचवण्यात आल्या, त्या कशा प्रकारे त्यावर टीका झाली, या सर्वांचा साक्षेपी आढावा बाबासाहेबांनी घेतला आहे. तसेच आवश्यक तेथे समर्पक आणि तर्कसंगत अशी उत्तरंही दिलेली आहेत. त्यामुळे राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया समजावून घेण्यासाठी हे दीर्घ भाषण निश्चितच उपयोगी पडू शकेल.
राज्यघटनेच्या मसुद्यात कोणत्या प्रकारची शासन व्यवस्था सांगितली आहे या प्रश्नाचं उत्तर देताना बाबासाहेबांनी इंग्लंड व अमेरिका या देशातील शासन व्यवस्थेची चर्चा करत आपल्या राज्यघटनेतील प्रस्थापित शासन व्यवस्था कशी वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे याचा सविस्तर उहापोह केलेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व भारताचे राष्ट्रपती यांच्यातील नामसाधर्म्याव्यतिरिक्त अन्य कोणताही समान दुवा नाही हे त्यांनी इथं स्पष्ट केलं आहे. अमेरिकन शासन पद्धतीला अध्यक्षीय लोकशाही म्हणतात, तर भारतीय घटना समितीने संसदीय लोकशाही शासन पद्धतीचा पुरस्कार केला आहे. दुसरीकडे इंग्लंडच्या शासन पद्धतीत राज्याचे स्थान आहे तेच आपल्या राज्यघटनेमध्ये राजाचे जे स्थान आहे तेच आपल्या राज्यघटनेमध्ये राष्ट्रपतींचे स्थान आहे. राष्ट्राच्या प्रमुखपदी राष्ट्रपती व राजा आहे, पण तो कार्यकारी मंडळाचा प्रमुख नाही. तो राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो, पण राष्ट्राची सत्ता चालवत नाही. तो राष्ट्राचे प्रतीक आहे. शासन व्यवस्थेत त्याचे स्थान शोभेसारखे जाणवते. भारतीय राज्यघटनेच्या मसुद्यात संसदीय लोकशाही प्रणालीचा पुरस्कार केला आहे हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. अमेरिकेतील अध्यक्षीय शासन पद्धती व भारतातील संसदीय शासन पद्धती या दोन्ही लोकशाही प्रधान शासन व्यवस्था आहेत आणि या दोघातून एकाची निवड करणे ही फारशी सोपी बाब नाही हे बाबासाहेबांनी स्वतःच मान्य केले आहे. लोकशाही शासन पद्धतीचे 2 अटी पूर्ण कराव्या लागतात. 1. कार्यकारी मंडळ स्थिर असले पाहिजे. 2. कार्यकारी मंडळ उत्तरदायी व जबाबदार असले पाहिजे. या संदर्भात बाबासाहेबांनी अनेक उदाहरणे देऊन आपले म्हणणे स्पष्ट केले आहे. ते म्हणतात, अमेरिका व स्वित्झर्लंडच्या शासन व्यवस्था स्थैर्य प्राप्त करून देतात, पण त्या कमी जबाबदार असतात. उलटपक्षी इंग्लंडची शासन व्यवस्था जास्त जबाबदार आहे, पण तिला स्थैर्य कमी आहे. अमेरिकन काँग्रेस कार्यकारी मंडळास बरखास्त करू शकत नाही, मात्र इंग्लंडमध्ये कार्यकारी मंडळाने संसदेतील आपले बहुमत गमावल्यास संसदीय सरकारला तात्काळ राजीनामा द्यावा लागतो. भारताच्या संदर्भात संसदीय लोकशाहीतील कार्यकारी मंडळाच्या पद्धतीची शिफारस करीत असताना राज्यघटनेच्या मसुद्याने स्थैर्यापेक्षा जबाबदारीचे तत्त्व जास्त स्वीकारार्ह ठरवले आहे. असे असले तरी इंग्लंड व भारत यांच्यातील संसदीय लोकशाहीत सूक्ष्म पण महत्त्वाचा असा फरक आहे. इंग्लंडमध्ये संसद सार्वभौमता आहे, सर्वश्रेष्ठ आहे, तर भारतात राज्यघटना सार्वभौम आहे आणि सर्वश्रेष्ठ आहे. संसदेने जाहीर केलेल्या कायद्यात्मक चौकटीची वैधता तपासून पाहण्याचे अधिकार भारतीय न्यायव्यवस्थेला आहेत. बाबासाहेबांनी राज्यघटनेचा मसुदा तयार करताना चेक्स अँड बॅलन्सेस, अटकाव आणि संतुलन यांचा विचार अधिक शहाणपणाने केलेला आहे. हे त्यांच्या चिंतनशीलतेचे आणि दूरदृष्टीचे प्रतीक आहे असं मला वाटतं. या भाषणातील पुढच्या टप्प्यात बाबासाहेबांनी घटनेच्या आकृतिबंधासंबंधीचे विवेचन केले आहे. ती त्यांच्या व्यापक अभ्यासाची, तौलनिक चिंतनाची व दूरदृष्टीची साक्ष आहे. आधुनिक परिभाषेत सांगायचे झाले तर ते भारताच्या भवितव्याचे एका अर्थानं व्हिजन डॉक्युमेंट आहे. त्यात त्यांनी अमेरिका व ऑस्ट्रेलिया या देशातील राज्यघटनांच्या काही तरतुदींची चर्चा केली असून त्या तरतुदींचा भारतीय राज्यघटनेच्या मसुद्यात समावेश करताना कोणते बदल आणि काळजीपूर्वक बदल केले आहेत, का केले आहेत याची सविस्तर मांडणी केली आहे. हे करताना डॉक्टर ब्राईस आणि डॉक्टर ग्रोट यांच्यासारख्या विचारवंतांच्या आणि घटनातज्ञांच्या चिंतनाचाही त्यांनी आधार घेतला आहे. पुढे या मसुद्यातील ज्या मुद्द्यावर आक्षेप घेतले त्याची दखल घेऊन त्या संदर्भात आपली भूमिकाही त्यांनी निसंदिग्ध शब्दात मांडली आहे. आणि शेवटी या मसुद्याच्या यशस्वीतेचे गमक कशात आहे हेही अधोरेखित केले आहे. संसदेच्या व्यासपीठावर एखाद्या विषयाची परिपूर्ण मांडणी कशी करावी, युक्तिवाद कसे करावे, आक्षेपांचे निरसन करावे, संयत भाषेचा उपयोग कसा करावा या सगळ्यांचा वस्तुपाठ म्हणजे हे भाषण आहे. या भागाच्या सुरुवातीला एकछत्री घटना आणि संघराज्याची घटना यांची वैशिष्ट्ये त्यांनी सांगितली आहेत. ज्या देशात अनुक्रमे या दोन्ही घटना कार्यरत आहेत त्या दोन्ही ठिकाणी दुहेरी राज्यव्यवस्था आहे, पण एक राज्यव्यवस्था युनिटरी सिस्टीम आणि संघराज्य व्यवस्था फेडरल सिस्टीम यातील दुहेरी राज्यव्यवस्था आहेत. काय फरक असतो हे त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय घटनेच्या मसुद्यातील दुहेरी राज्यव्यवस्थेची केंद्र सत्ता व घटक राज्यसत्ता वैशिष्ट्ये व अमेरिकन राज्यव्यवस्थेपासून तिचे वेगळेपण स्पष्ट करताना बाबासाहेब जे म्हणले ते महत्त्वाचं आहे. संपूर्ण भारतासाठी एकमेव नागरिकत्व पद्धती व त्यांचे सर्वत्र सारखे अधिकार आणि कोणत्याही राज्याला स्वतःची राज्यघटनेचा अधिकार नाही. संघराज्य व घटक राज्य यांचे संविधान एकच आहे. या एकमेव घटनेपासून कोणालाही अलग होता नाही. तिच्या चौकटीत राहूनच काम करावे लागेल ही बंधनं त्यांनी आपल्या राज्यघटनेमध्ये टाकून दिलेली आहेत. याचा स्पष्ट उल्लेख ते करतात. या अर्थाने मसुद्यातील केंद्र आणि घटक राज्य संबंध अमेरिकेतील केंद्र आणि घटक राज्य संबंधासारखे ठिसूळ नसून अतिशय बांधीव आणि घट्ट आहेत हे दिसून येतं. अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे,
राज्याचं नागरिकत्व स्वतंत्र असतं आणि अमेरिका या राष्ट्राचं नागरिकत्व स्वतंत्र असतं. अशा प्रकारची कुठलीही व्यवस्था भारतीय राज्यघटनेमध्ये त्यांनी स्वीकारलेली नाही. संपूर्ण भारतासाठी एकच नागरिकत्व, संपूर्ण भारतासाठी एकच न्यायव्यवस्था, संपूर्ण भारतासाठी एकच पोलीस यंत्रणा, अशा प्रकारचं हे करून त्यांनी भारताची एकात्मता सिद्ध करण्याचं आणि कायम ती साध्य करण्याचं त्यांनी प्रयत्न केलेला आहे. देशाच्या एकतेसाठी आणि एकात्मतेसाठी ते तसे करणे आवश्यक आहे. या मसुद्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपली घटना काळ आणि परिस्थितीनुसार आवश्यक असेल त्याप्रमाणे एकात्मक किंवा संघराज्यात्मक होऊ शकते. संघराज्याचे अशा तऱ्हेने एकात्म राज्यात रूपांतर करण्याची व्यवस्था इतर कुठल्याही राज्यघटनेमध्ये नाही. राज्यघटनेतील ताठरपणा आणि न्यायनिष्ठुरता कमी करण्यासाठी घटनेच्या मसुद्यात त्यांनी काही उपाययोजना केलेल्या आहेत. त्यातली पहिली उपाययोजना म्हणजे असामान्य परिस्थितीमध्ये, आपण इमर्जन्सी पिरियड असं म्हणतो, असामान्य परिस्थितीमध्ये जे पूर्ण राज्यांचे विषय आहेत त्याबद्दल कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे. ही त्यातली एक डेटरंट तरतूद आहे. घटना दुरुस्ती करण्याची महत्त्वाची तरतूद येथे आहे. लवचिक संघराज्य हे भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य आहे. भारत संघराज्य तर राहिलाच पाहिजे, पण त्याचबरोबर राष्ट्राचं ऐक्य टिकवण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या मूलभूत कायद्यात एकवाक्यता राहावी म्हणून घटनेच्या मसुद्यामध्ये 3 मार्गांचा अवलंब केला आहे. पहिला, संपूर्ण देशासाठी एकच न्याय यंत्रणा या देशामध्ये आहे. दुसरा, दिवाणी आणि फौजदारी कायद्यामध्ये अखिल भारतीय अशा प्रकारची एकवाक्यता आहे. कोणत्याही प्रांताला स्वतंत्रप्रमाणे दिवाणी किंवा फौजदारी कायद्यामध्ये बदल करता येत नाहीत. हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. आणि तिसरं, महत्त्वाच्या पदांसाठी समान अखिल भारतीय नागरी सेवा ह्या महत्त्वाच्या आहेत. IPS, IAS, IFS यासारख्या ज्या परीक्षा आहेत किंवा या जी पदं आहेत ती पदं ही अखिल भारतीय स्वरूपाची ठेवण्यास बाबासाहेबांनी याची तरतूद केलेली आहे. म्हणूनच बाबासाहेबांचे घटनानिर्मितीतील योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. यानंतर बाबासाहेबांनी घटनेच्या मसुद्यावर घेण्यात आलेल्या आक्षेपांची दखल घेतली आहे. त्यातले काही आक्षेप आपण बघू. तसेच ते खोडून काढण्यासाठी समर्पक युक्तिवादही केले आहेत. त्यापैकी महत्त्वाच्या आक्षेपांचा आपण विचार करणार आहोत. यातील पहिला आक्षेप असा की हा मसुदा 1935च्या कायद्यावर आधारित असून त्यात नवीन काहीही नाही. हा पहिला आक्षेप आहे. या आक्षेपाला उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात, घटनेच्या मूलभूत संकल्पनांवर कुणाचेही स्वामित्व वा अधिकार नाही. संविधानाची व्याप्ती काय असावी हे फार पूर्वीच म्हणजे पहिली लिखित घटना तयार केली गेली तेव्हापासून निश्चित झाले आहे. या गोष्टी लक्षात घेतल्यास प्रमुख तरतुदींचा सर्व बाबतीत सर्व राज्यघटना सारख्याच दिसणे स्वाभाविक आहे असं ते म्हणतात. आता तयार करण्यात आलेल्या राज्यघटनेत जर नवीन काही असू शकेल तर ते एवढेच की पूर्वीच्या राज्यघटनेतील दोष इथे काढून टाकण्यात आलेले आहेत आणि देशाच्या गरजा लक्षात घेऊन त्यात नवीन तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. याला आपण युगानुकूल आणि देशानुकूल या संकल्पना मानतो त्या संकल्पनांचा विषय याच्यात केलेला आहे. राज्यघटनेच्या मसुद्यावर दुसरा आक्षेप म्हणजे अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची केलेली तरतूद. यावर उत्तर देताना जे बाबासाहेब म्हणतात त्याचा आजच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण विचार करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. अल्पसंख्याकांना सुरक्षा देऊन घटना समितीने सुज्ञपणा दाखवला आहे. या देशात अल्पसंख्य आणि बहुसंख्य या दोघांनीही चुकीचा मार्ग अनुसरला आहे. अल्पसंख्याकांचे अस्तित्व नाकारणे ही बहुसंख्याकांची चूक आहे आणि निरंतर अल्पसंख्यक स्वतःला म्हणून घेणे ही अल्पसंख्याकांची चूक आहे असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. या दोन्ही चुका सुधारणारा म्हणजे दुहेरी हेतू साध्य होईल असा मार्ग आपण शोधला पाहिजे. सुरुवातीला अल्पसंख्याकांचे अस्तित्व मान्य करायला हवं, पण असेही घडले पाहिजे की अल्पसंख्य आणि बहुसंख्य या दोघांनी एकजीव झाले पाहिजे. त्यांनी जो महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे तो हा आहे की अल्पसंख्य आणि बहुसंख्य यांनी काळाच्या ओघामध्ये एकजीव झाले पाहिजे. त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाची गरज उरता कामा नये. त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाची गरज उरता कामा नये. त्यामुळे घटना समितीने सूचित केलेल्या मार्गाचे आपण स्वागतच केले पाहिजे, कारण हा दुहेरी हेतू त्यामुळे साध्य होणार आहे. आज मात्र आपण अल्पसंख्याकवादाचे पूर्ण राजकीय करून टाकलेले आहे. त्याचा वापर सर्रास मतपिढीच्या राजकारणासाठी करून घेतला जात आहे. त्यामुळे नव्या समाजगटांना आपला समावेश अल्पसंख्याकांच्या सूचित व्हावा असे वाटू लागले आहे, तेही निहित स्वार्थ साधण्यासाठी. त्यामुळे अल्पसंख्य आणि बहुसंख्य या दोघांनी एकजीव झाले पाहिजे हे बाबासाहेबांचे स्वप्न व आशावाद दिवसेंदिवस धूसर होत चालला आहे असं आपल्या लक्षात येईल. तिसरा आक्षेप घटनेच्या मसुद्यात सांगितलेल्या मूलभूत हक्कांसंबंधी आहे. या हक्कांना अनेक अपवाद सांगितले आहेत.
त्यामुळे त्यांनी मूलभूत हक्कांचे हक्कच गिळंकृत केले आहेत. टीकाकारांच्या मते जोपर्यंत मूलभूत हक्क निरपेक्ष नसतात तोपर्यंत ते मूलभूत ठरत नाहीत. यासाठी ते अमेरिकेच्या हक्काच्या जाहीरनाम्याचा दाखला देतात. या संदर्भात बाबासाहेब म्हणतात, पहिले म्हणजे घटनेमध्ये मूलभूत हक्क आणि मूलभूत नसलेले हक्क असा जो भेद केला आहे तो उचित नाही. मूलभूत हक्क निरपेक्ष असतात आणि मूलभूत नसलेले हक्क निरपेक्ष नसतात असे म्हणणे चूक आहे. अगदी अमेरिकेतही मूलभूत हक्क निरपेक्ष नाहीत हे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अनेक निकालातून स्पष्ट करून सांगितले आहे. तात्पर्य, राज्य मूलभूत हक्कांना मर्यादित करू शकत नाही असा दावा करणं चूक आहे. पुढचा आक्षेप, घटनात मार्गदर्शक तत्त्वे आहेत पण त्यांच्या मागे कायद्याचे समर्थन नाही असा आक्षेप घेतला जातो. त्यावर बाबासाहेब म्हणतात, मार्गदर्शक तत्त्वांना कसलेच बंधनात्मक सामर्थ्य नाही असे म्हणणे मला मान्य नाही. कायद्याच्या चौकटीत त्यांना स्थान नाही म्हणून ते निरर्थक आहे हेही म्हणणे मला अयोग्य वाटते. मार्गदर्शक तत्त्वे ही इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन्स असतात. असे संलेख म्हणजे मार्गदर्शक तत्त्वे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना देण्याचा प्रस्ताव घटनेत मांडला आहे. ज्या ज्या ठिकाणी शांतता, सुव्यवस्था, सुशासन यासाठी सत्ता सोपवलेली असते त्या त्या ठिकाणी सत्तेचा वापर योग्य होण्यासाठी अनुदेशही देणे आवश्यक असते. म्हणून आपण मार्गदर्शक तत्त्वांचे स्वागत केले पाहिजे अशी भूमिका आंबेडकरांनी घेतली आहे. काही टीकाकार म्हणतात केंद्रीय सत्ता फार बलिष्ठ झाली आहे, तर इतर काही सुचवतात की केंद्रीय सत्ता आपण अधिक भक्कम केली पाहिजे. बाबासाहेबांच्या मते घटनेच्या मसुद्याने समतोल साधलेला आहे. ते म्हणतात, केंद्राला सत्ता देण्यास तुम्ही कितीही विरोध केला तरी केंद्र सत्तेला बलवान होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. यासाठी आधुनिक जगात सत्तेचे केंद्रीकरण अपरिहार्य आहे. मग ती सत्ता बलवान होणार नाही यासाठी आपण दक्ष असले पाहिजे. ही सत्ता पचनशक्तीपेक्षा जादा खाऊ शकणार नाही. तिचे बल तिच्या वजनाशी समतोल असले पाहिजे. स्वतःच्याच वजनाने ती कोसळून पडेल इतके त्या सत्तेला सामर्थ्यवान बनवणे चूक आहे अशा प्रकारचं मत ते म्हणत आहेत. शेवटी टीकाकारांनी घटनादुरुस्तीच्या संदर्भामध्ये जो युक्तिवाद केलेला आहे, जो आक्षेप घेतलेला आहे त्या संदर्भात बाबासाहेब असं म्हणतात, हा युक्तिवाद निरर्थक आहे. घटनेत दुरुस्त्या करण्याची घटनेच्या मसुद्यात केलेली तरतूद किती साधी हे पाहण्यासाठी अमेरिका व ऑस्ट्रेलिया यांच्या घटनांमध्ये दुरुस्त्या करण्यासाठी करण्यात आलेल्या गुंतागुंतीच्या तरतुदींचा आपण अभ्यास करावा. आपल्या मसुद्यातील म्हणजेच मग आपल्याला आपल्या मसुद्यातील तरतूद किती सोपी आहे हे लक्षात येईल. केवळ अगदी कमी अशा विशिष्ट विषयांच्या दुरुस्तीसाठीच संसदेबरोबर घटक राज्यांच्या विधिमंडळाची आवश्यकता घटनेने निश्चित केली आहे. इतर सर्व अनुच्छेदांमध्ये दुरुस्त्या करण्याचे काम संसदेकडेच उपस्थित राहून असलेल्या मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3पेक्षा कमी नसलेल्या सदस्यांकडे आपण सोपवलेलं आहे. या भाषणाचा समारोप करताना बाबासाहेब म्हणतात, ते अतिशय महत्त्वाचं आहे. कोणतीही राज्यघटना परिपूर्ण असू शकत नाही. गेल्या 60-65 वर्षामध्ये 119 घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत. याचा अर्थच हा आहे की कोणतीही राज्यघटना ही जेव्हा तयार होते तेव्हा ती परिपूर्ण असू शकत नाही. जसा जसा काळ जातो, जसा जसा अनुभव येतो, जशी जशी परिस्थिती बदलते तसं तसं नव्या नव्या तरतुदी कराव्या लागतात आणि त्या तरतुदी करण्याची व्यवस्था ही घटनादुरुस्तीच्या माध्यमातून होऊ शकते. कोणतीही राज्यघटना परिपूर्ण असू शकत नाही. या देशात प्रारंभिक बिंदू म्हणून मसुदा समितीने केलेली राज्यघटना खूप चांगली आहे. हे संविधान कृतीपूर्वक, कृतीप्रवर्तक आणि लवचिक आहे. शांतता आणि युद्धजन्य अशा दोन्ही परिस्थितीत देशाचे ऐक्य अबाधित ठेवण्याचे सामर्थ्य तिच्यामध्ये आहे. या नव्या संविधानाखाली खरोखरच काही विपरीत गोष्टी घडल्या तर आपले संविधान वाईट आहे हे त्याचे कारण असणार नाही. आपण असे म्हणूया की त्याची अंमलबजावणी करणारे अधम होते. यावर आणखी भाष्य काय करणार, कारण शेवटी घटना चांगली किंवा वाईट असू शकत नाही. राबवणारे लोक कसे असतात त्यांच्या चांगुलपणावर या घटनेचं यशस्वीपण अवलंबून असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीसमोर 25 नोव्हेंबर 1949 रोजी समारोपाचं जे भाषण केलं ते ऐतिहासिक महत्त्वाचं आणि मैलाचं दगड ठरणार आहे. युवा पिढीने पाठ करावं अशा प्रकारचं हे भाषण आहे. देशाच्या स्वातंत्र्याचे काय होईल, देश आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवेल की नाही, का पुन्हा गमावून बसेल असे प्रश्न बाबासाहेब उपस्थित करतात आणि अर्वाचीन काळातील अनेक दाखले देतात. या संदर्भात या प्रश्नात दडलेली त्यांच्या मनातील भीती ते व्यक्त करतात आणि आवाहन करतात, आपल्या रक्तातील शेवटच्या थेंबापर्यंत आपण स्वातंत्र्याचे रक्षण केले पाहिजे. लोकसत्ताक घटना या देशाला नवीन नाही. पूर्वी आपल्याकडे लहान सहान लोकसत्ताक राज्य होती.
परंतु मध्ययुगीन कालखंडामध्ये अशी राज्य अस्तित्वात नसल्याने लोकसत्ताक घटना नवीन आहे अशी समजूत होऊ शकते, असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. ते म्हणतात, जेव्हा घटनात्मक मार्ग खुले असतात तेव्हा घटनाबाह्य मार्गांचे काहीही समर्थन असू शकत नाही. यासाठी लोकसत्ताक घटनात्मक पद्धतीला आपण घट्ट धरून राहिले पाहिजे आणि रक्तमय क्रांती, कायदेभंग, असहकार, सत्याग्रह या मार्गांचा पूर्ण त्याग केला पाहिजे. हे मार्ग म्हणजे दुसरे तिसरे काही नसून अराजकाचे व्याकरण आहे. जितक्या लवकर त्यांचा त्याग केला जाईल तितके आपल्या देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरेल. हिंदुस्थानात भक्तिमार्गाला आणि व्यक्तिपूजनाला जेवढे महत्त्व आहे तेवढे अन्य कोणत्याही देशात नसेल असे आपले निरीक्षण नोंदवून या संदर्भात बाबासाहेब जॉन स्टुअर्ट मिल या विचारवंताचे साक्ष काढतात. मिल म्हणतो, ज्यांनी देशसेवेत आपले सर्व आयुष्य झिजवले त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये कृतज्ञता असण्यास यात चूक काहीच नाही, पण या कृतज्ञता भावालाही काही मर्यादा असली पाहिजे. राजकारणामध्ये भक्ती आणि व्यक्तिपूजा हा अधोगतीचा निश्चित मार्ग आहे असं ते स्पष्ट करतात, कारण त्याचा अतिरेक हा शेवटी हुकुमशाहीकडे आपल्याला नेतो असंही ते म्हणतात. भारतातील लोकशाही यशस्वी होण्याच्या पूर्वअटी कोणत्या याचे सुस्पष्ट मार्गदर्शन बाबासाहेबांनी केले आहे. केवळ राजकीय लोकशाही असण्यात आपण समाधान मानू नये, तिचे रूपांतर सामाजिक लोकशाहीत केले पाहिजे. सामाजिक लोकशाहीचे अधिष्ठान असल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकणार नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जीवनसत्वे मानून त्यानुसार जगण्यासाठी केलेला जीवनमार्ग आहे. ही त्रिपुटी एकमेकांपासून भिन्न अशी स्वतंत्र तत्त्वे नाहीत. या तीन तत्त्वांच्या संघात असा की त्यातील कोणतेही तत्त्व सोडून देणे म्हणजे लोकशाहीला तिलांजली देण्यासारखे आहे. स्वातंत्र्याला समतेपासून तोडता येत नाही, बंधुतेला स्वातंत्र्य आणि समतेपासून अलग करता येत नाही. बंधुतेशिवाय स्वातंत्र्य आणि समता समाजात स्वाभाविकरित्या एकत्र नांदू शकणार नाही. बंधुता म्हणजे भारतातील सर्व परस्परांविषयीची जिव्हाळ्याची भावना किंवा जाणीव. सामाजिक जीवनात एकता आणि ऐक्य दृढ ऐक्याचे अमृत सिंचन बंधुता या तत्वामुळे होते. 26 जानेवारी 1950 रोजी आपण परस्पर विसंगत अशा समाज जीवनात पदार्पण करणार आहोत. राजकीय क्षेत्रात आपल्याला समता नांदणार आहे, तर सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात विषमता राहणार आहे. राजकीय क्षेत्रात एक माणूस एक मत आणि प्रत्येक मताला समान मूल्य असे होणार आहे. मात्र सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात आपल्या विशिष्ट सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे एक माणूस आणि एक मूल्य हे तत्त्व आपण नाकारणार आहोत. ही विसंगती आपण लवकरात लवकर नाहीशी केली पाहिजे, अन्यथा विषमतेने ग्रासलेले लोक घटना समितीने दीर्घ परिश्रमाने केलेल्या या राजकीय लोकशाहीला सुरुंग लावतील असं ते म्हणतात. आपण एक राष्ट्र आहोत अशी भावना मनात आणल्यास आपण आपली फसवणूक करून घेत आहोत. हजारो जाती उपजातींमध्ये छिन्नविच्छिन्न अशा आपल्या लोकांचे राष्ट्र कसं होऊ शकेल असं ते प्रश्न विचारतात. सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या आपण अद्याप एक राष्ट्र नाही याची जाणीव जेवढ्या लवकर आपल्याला होईल त्या जाणीवेनंतरच आपल्याला राष्ट्र या पदापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता लक्षात येईल. भारतीय समाज जाती उपजातीत पोखरला आहे. जातीची कल्पना राष्ट्रविरोधी आहे. जाती संस्थेमुळे सामाजिक जीवन दुभंगून जाते. जाती परस्परांमध्ये मत्सर आणि तिरस्कार निर्माण करतात. आपल्याला राष्ट्र असे वास्तव स्वरूपात संबोधून घ्यायचे असेल तर या सर्व संकटांवर मात करणं आवश्यक आहे. जेथे राष्ट्राची भावना जागृत होते तेथे बंधुतेची भावना निर्माण होते आणि बंधुता अस्तित्वात नसेल तर समता आणि स्वातंत्र्य या भिंतीवर चढवलेल्या रंगाच्या थरापेक्षा त्यांना अधिक मोल नाही. शेवटी बाबासाहेब म्हणाले, भारतातील राजकीय सत्ता ही काही मुठभर लोकांनी आपली मक्तेदारी समजून दीर्घकाळ उपभोगली आहे. या मक्तेदारांनी पददलितांना आपले जीवन फुलवण्याची संधी दिली नाही. एवढेच नव्हे तर जीवनाचे महत्त्व आणि संधीसुद्धा त्यांच्याकडून हिरावून घेतली. हे बहुजन आता सत्ताधीश वर्गाच्या वर्चस्वाला कंटाळले आहेत. त्यातून वर्गयुद्धाला तोंड फुटता कामा नये, नाहीतर घर दुभंगून जाईल आणि मोळकळीस आलेले घर एकत्र टिकू शकत नाही. म्हणून पददलितांच्या इच्छा आकांक्षांची उन्नतीची परिपूर्ती होण्यासाठी जेवढ्या लवकर त्यांना संधी उपलब्ध करून दिली जाईल तेवढे राष्ट्राच्या उत्कर्षाच्या दृष्टीने, देशाच्या स्वातंत्र्य रक्षण करण्याच्या दृष्टीने आणि लोकशाही संरचना दृढमूल होण्याच्या दृष्टीने हिताव होणार आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात समता आणि बंधुता प्रस्थापित झाल्याने हे साध्य होणार आहे. त्यांचे हे सर्व भाषण म्हणजे एका उच्च राष्ट्रीय पातळीवरून केलेले थोर देशभक्ताचे भाषण आहे. त्यात सर्व लोकांच्या भवितव्याची काळजी होती. दूरदृष्टीच्या राष्ट्रपुरुषाला शोभावे असे ते भारदस्त आणि विचारप्रवर्तक भाषण होते. कोणालाही न दुखावता, कोणालाही न भडकावता, स्वतःही न भडकता, आपल्या संतापाला आणि लोभाला पूर्ण कैयात ठेवून आणि राष्ट्रप्रेमाने ओथंबलेले असे ते प्रभावी भाषण होते.
हे नक्की. मला असं वाटतं की आजच्या तरुण पिढीनं हा जो या भाषणाचा जो उत्तरार्ध आहे हा उत्तरार्ध पाठ करून केला पाहिजे, कारण नव्या युगाची भगवद्गीता ज्याच्यामध्ये आहे अशा प्रकारचं चिंतन बाबासाहेबांनी या सगळ्या आपल्या विषयामध्ये मांडलेलं आहे. असा हा एकूण घटना निर्मितीची जी प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेचा आलेख आहे आणि यामधलं बाबासाहेबांचं जे योगदान आहे ते अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रकारचं योगदान आहे. दूरदृष्टीने केलेलं योगदान आहे. भारताच्या भवितव्याची चिंता करणारं अशा प्रकारचं योगदान आहे आणि हे योगदान आज राज्यघटनेच्या स्वरूपामध्ये आपल्याला आहे, म्हणजे एका नव्या स्मृतीच्या स्वरूपामध्ये आपल्याला आहे. आणि स्मृतींना जे धर्मग्रंथाचं महत्त्व होतं ते आज राज्यघटनेला धर्मग्रंथाचं महत्त्व याच निमित्तानं आलेलं आहे. आणि म्हणून या धर्मग्रंथाचं जे पावित्र्य आहे, म्हणजे या घटनेचं जे पावित्र्य आहे, हे पावित्र्य रक्षण करण्यामध्ये भारताचं उद्याचं भवितव्य साठवलेलं आहे. अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद अत्रे सर.